आणि आज ज्यांना समाधी घेऊन 100 वर्ष उद्या पूर्ण होतात अशा स्वामींच्या चरणावर मस्तक ठेवायला सुद्धा अनेक जन्माचं पुण्य लागतं, लक्षात घ्या. कारण सामान्य माणसाच्या जवळ नम्र होणं अतिशय अवघड आहे. सामान्य माणसाच्या जवळ, सामान्य माणसाच्या नंतर आई वडिलाच्या पायावर डोकं ठेवणं त्याहूनही अवघड आहे. आई वडिलाच्या नंतर साधू संतांच्या पायावर या मस्तकाला ठेवणं हे खूप अवघड आहे, थोडं अवघड नाही आहे. अशा समर्थ सद्गुरू स्वामी चिन्मयानंदांच्या चरणाला आज नतमस्तक होण्यासाठी आज तुम्ही आम्ही इथं आलो. काय आहे, अध्यात्म बोलायचा नसतो, अध्यात्म सांगायचा नसतो, अध्यात्म नुसता ऐकायचा नसतो, तर अध्यात्म आचरण करायचं असतं. विठ्ठल विठ्ठल. आपण थोडंसं चिंतन करा. गीतेमध्ये एक प्रमाण आहे, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित् यतते सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन् मां वेत्ति तत्वतः. पैगा मनुष्याची सहस्रांशा. करोडो लोकातून एक महात्मा का बरं जन्माला आला? थोडंसं चिंतन करा. काही काही वेळेस बऱ्याच गोष्टी घडत असतात. पहिला जन्माला येतो तो भगवंताच्या इच्छेने आणि भगवंताच्या आज्ञेने जन्माला येतो पहिला. दुसरा कसा आहे तो सांगतो. पहिला तुकोबाराय म्हणतात बघा, महाराज म्हणतात आम्ही वैकुंठातून आलो, आम्ही भूतलावर आलो, ते का बरं जन्माला आलो? लोपियली भक्ती, अधर्म झाला फार. अरे भक्तीचा लोप झाला, अधर्म वाढू लागला. कारण धर्म करणाराही हाच जीव आहे आणि अधर्म करणारा सुद्धा हाच जीव आहे, लक्षात घ्या. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, पण कोणी? धर्माची तू मूर्ती. पाप पुण्य तुझे हाती, तुझ्या हातात आहे. पापही करणारा तूच आहेस आणि पुण्यही करणारा तूच आहेस. ऐका, एक जण आला भगवंताच्या इच्छेने जन्माला आला, तुम्ही आणि मी जन्माला आलो. केले कर्म झाले त्याची भोगा, यद्यत् कर्म करोमि तत्त दखिलम शंभो तवाराधनम. काही गोष्टी दिसत नाहीत. आपण तुम्ही आणि मी या भूतलावर जन्माला आलो. लोक म्हणतात जन्माला आला एकटा आला, एकटा आला, एकटा आला. एकटा कधीच जन्माला येत नाही. येताना कर्माला घेऊन येतो, येताना प्रारब्धाला घेऊन येतो, येताना संचिताला घेऊन येतो आणि येताना महाराज प्रारब्ध भोग क्रियमान या सगळ्या गोष्टीला तो जीव सोबत घेऊन येतो. आपल्याला कळत नाही. म्हणून बघा, एक मनुष्य सुखी आहे, एक माणूस दुःखी आहे, एक माणूस अतिशय दुःखी आहे, एक मनुष्य खूप सुखी आहे, एक मनुष्य पाप करून सुद्धा सुखी आहे. का सुखी आहे? कारण आहे त्याच्या मागे. तसा हा जीव जन्माला आला. तुम्ही आणि मी या भूतलावर जन्माला आलो. कसा आलो? शास्त्राने सांगितलं 3 गोष्टी अतिशय दुर्लभ आहेत. दुर्लभम त्रैमे वेतद. या 3 मधल्या जर पहिली गोष्ट जर कोणती असेल तर ती मनुष्यत्व आहे. मनुष्यत्व हा देह, हा महाराज म्हणतात बघा, हा नरदेह दुर्लभ जाणार आहे. हा नरदेह दुर्लभ आहे. हा मिळाला, तुम्हाला मिळाला आणि मला मिळाला, सहज नाही मिळाला. कसा मिळाला? पाप आणि पुण्य समान झाले
की परमेश्वरानं आपल्याला भूतलावर पाठवलं जा म्हणून. बघा, हे शरीर जरी तुम्हाला मला दिलं परमेश्वरानं, यात सगळं समान दिलं नाही आहे. 2 डोळे दिले आपल्याला, दिसायला जरी समान असले तरी एक उजवा डोळा आणि एक डावा डोळा आहे. कान 2 दिले, एक उजवा कान आहे, एक डावा कान आहे. बुद्ध्या सुद्धा 2 दिल्या, एक सुबुद्धी आहे, एक कुबुद्धी आहे. गीतेमध्ये 5 बुद्धीचं वर्णन केलेलं आहे. बुद्धी, कुबुद्धी, सुबुद्धी, प्रज्ञाबुद्धी आणि मेधाबुद्धी अशा 5 बुद्धींचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. पण तुकोबाराय सुद्धा या बुद्धीविषयी वर्णन करतात. काय करतात? दुर्बुद्धी ते माना महाराज म्हणतात बुद्धी आहे, सगळ्याला बुद्धी आहे. आता बुद्धी ते कोण मंद बुद्धीचा आहे, कोण कुबुद्धीचा आहे, कोण सुबुद्धीचा आहे. आता प्रज्ञाबुद्धी, मेधाबुद्धी याचं चिंतन नंतर करायचं आपल्याला. पण काही जण अतिशय मंद बुद्धीचे असतात. लोक म्हणतात तो मंद आहे, जन्मताच मंद आहे. काही जण जन्मताच मंद असतात. पण ज्या काही क्रिया घडतात महाराज म्हणतात त्या बुद्धीवर घडतात. पण आता थोडंसं तुम्ही आणि मी चिंतन करू, आणि हे सगळं अभंगाच्या सुरुवातीला विषय मांडणं गरजेचं आहे. तुम्ही बघा, एक बुद्धी आहे आणि एक मन आहे या शरीरात. हे सगळं जे शरीर आहे मानेच्या खालपासून चालणारं, हे सगळं शरीर यावर आपलं जे मस्तक आहे त्या मस्तकाला धरून चालतं. मस्तकाला जर सोडलं तर हे शून्य होऊन जातं. एखादा निर्बुद्ध जर असला त्याला मस्तक राहून त्याचा काही उपयोग होत नाही. एखादा खूप विद्वान असेल लोक त्याच्या बुद्धीचं कौतुक करतात. एक राक्षसी प्रवृत्तीचा असेल लोक त्याची निंदा करतात. ही यावरच असतात. 2 गोष्टी आहेत, एक मन आहे आणि एक बुद्धी आहे. हे दोन्ही गोष्टी तुम्हाला कधी स्थिर राहू देत नाहीत. तुम्ही बघा, आपल्या लोक म्हणतात अहो आजकाल माझा मोठेपणा लोकाला बघवत नाही. वसंतराव पेटी वाजवू लागले. वसंतराव काय म्हणतात, मी एवढ्या वयात एवढी चांगली पेटी वाजवतो, लोकाला लोक म्हणतात एवढा म्हातारा झाला तरी पेटीला सोडायला. असं लोक म्हणतात, मी म्हणत नाही. म्हणजे गैरसमज नसावा. म्हणजे बोलणारा मनुष्य असतोच. आता थोडंसं सांगा, आता बाबांनी चाल दिली, बळी चाल दे, मग बळी चाल म्हणला. दुसरा म्हणतो बाबाचा आणि बळीचं काहीतरी कनेक्शन आहे म्हणून त्यांनी त्याला चाल. म्हणजे माणूस विचार करत असताना सकारात्मक विचार कमी करतो आणि नकारात्मक विचार जास्त. चिंतन, अध्यात्माचं चिंतन आपल्याला पुढे करायचं आहे. या गोष्टीला एक चिंतन. आता इकडे काही चांगले पकवाजे थांबले, तिकडे काही पकवाजे थांबलेत. आपापल्या माणसाला उभा केले, चालत असत. नाही हनुमंतराव, तुम्हाला काही बोलत नाही. तुम्ही ट्रस्टी आहो, पुन्हा मला अजून माझ्या नावानं ओरडता. हे काय सांगतोय मी, ह्या ज्या 2 वस्तू आहेत, एक मन आणि एक बुद्धी. पहिल्या स्वरूप बुद्धी. ऐका, रावणाला हरवणं जगात कुणाला शक्य नव्हतं, देवालाही शक्य नव्हतं. रावणाच्या चरित्राचं जर आपण चिंतन केलं, रावणाच्या चरित्राचा जर आपण अभ्यास केला, रावणाच्या संपत्तीचा जर आपण विचार केला, तर रावणाला जगात कुणी हरवणारं नव्हतं. पण रावण हरला का याचं चिंतन झालं पाहिजे ना. रावण हरला का? बरं,
असं नाही की रावणाची बायको सुंदर नव्हती, असं नाही. असं म्हणतात की जेवढी सीता सुंदर होती त्याच्या दशपटीनं मंदोदरी सुंदर होती म्हणे. तुका मान पतिव्रता तिची महाराज एवढी सुंदर, पण रावणाची बुद्धी भरली नाही आणि मनही भरलं नाही. एक गोष्ट असतं, मन एक अशी वस्तू आहे. ज्ञानेश्वरीतल्या 2 ओव्याचं जास्त चिंतन करत गेलं तर पुढचा अभंग सगळा तसाच राहील. 2च ओव्याचं जर चिंतन केलं तर तुमच्या लक्षात येईल. एक ओवी आहे, हे मन कैसे केवडे ऐसे पाहो म्हणो तरी न सापडे, येरवी राटावया थोडे त्रैलोक्य जया. असं हे मन आहे. आणि स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगताना ज्ञानेश्वर महाराजांनी एक ओवी सांगितली. मनाचे मनपण गेले जेथ बोलांचे बोलके पण ठेले. त्याच्या पुढचं वाक्य आहे का, तया माझी, महाराज स्वतः सांगतात, तया माझी सापडले ज्ञेय दिसे. अरे मनाला तू ताब्यात केलं पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे? शास्त्र असं सांगतं, इंद्रियाणाम जयो शूरो धर्मश्चरती पंडिता. मन आणि बुद्धी याच्यावर नियंत्रण असलं पाहिजे. बुद्धीवर विवेकाचं नियंत्रण असलं पाहिजे आणि मनावर अंकुशाचं नियंत्रण असलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आता तुम्ही म्हणताल बुद्धीवर विवेकाचं नियंत्रण म्हणजे काय? विवेक म्हणजे विचार. अतो विचार, विवेक चूडामणीमध्ये शंकराचार्य सांगतात, अतो विचार कर्तव्यो जिज्ञासोरात्मवस्तुनः समासाद्य दया सिंधुम गुरुम ब्रह्म विदुत्तमम. अरे गुरुचा विचार, गुरुच्या जवळ जा, त्याच्या पायाजवळ बस, ते पुढे चिंतनात घेणार आहे. विवेक काय, अविवेक काय हे पहा. म्हणून बुद्धीवर विवेकाचं नियंत्रण पाहिजे. हे मन आहे, मन बसू देत नाही. ऐका, माणूस कशा कशानं स्थिर पाहिजे. पहिले या शरीरानं स्थिर पाहिजे. आता कीर्तन ऐकायला बसलात, नीट बसला नाहीत, पाय लांब केलात, हलवू लागलात, खडे घेऊ लागलात, कारण शास्त्र असं सांगतं की माणूस जर धर्म सोडला, पाण्याचा धर्म काय? तहान भागवणे हा पाण्याचा धर्म आहे. अन्नाचा धर्म काय? पोट भरवणे हा अन्नाचा धर्म आहे. धर्म आहे की नाही? तसा मनाचाही काही धर्म असेल की नाही? का नाही? तृप्ती हा मनाचा धर्म आहे. पण मन तृप्त होतं का? मी सांगत नाही. यल्लब्ध्वा पुमान नारद भक्ती सूत्रामध्ये सांगतात, सिद्धो भवती अमृतो भवती तृप्तो भवती. तृप्त, पण तृप्त होतो का माणूस? आमचे वडील नेहमी म्हणायचे, किती शून्य लावल्यावर माणूस तृप्त होतो. एकाच्या पुढे किती शून्य लावल्यावर माणूस तृप्त होतो. बघा, बँकवाला व्याज लावू लागल्यावर शून्य कमी करा म्हणतो, आणि आपल्याला बँकवाले पैसे देऊ लागल्यावर शून्य वाढवा म्हणतो. म्हणजे हे जे मन आणि बुद्धी आहे याच्यावर थोडंसं आपल्याला चिंतन करायचं. कारण हे सगळे अभंगाची
सुसंगत आहेत. हे जे मन आणि ही जी बुद्धी आहे, अध्यात्मामध्ये जर काय चांगलं पाहिजे असेल तर पहिला स्वरूप बुद्धी चांगली पाहिजे आणि दुसऱ्यांदा मन चांगलं पाहिजे. साधक जेव्हा चिंतन करतो, चिंतन करत असताना जेव्हा विचार सागर नावाचा ग्रंथ तो आपल्या हातामध्ये घेतो, हातामध्ये घेतल्यानंतर, कारण तुमचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय शास्त्री महाराज होते आणि त्यांचा माझा खूप अतिशय जवळचा संबंध होता. कारण शास्त्री महाराजांनी माझं शेवटचं कीर्तन आंबेजोगाईला हनुमंतवाडीमध्ये, बरोबर आहे ना, मोरेवाडीमध्ये माझं बसून पूर्ण कीर्तन, मागे नाही समोर बसून माझं कीर्तन ऐकलेलं होतं. आणि कीर्तन झाल्यावर परत हे होते सगळे साक्षीला, कीर्तन झाल्यावर परत 1 तासभर माझी चर्चा झाली. ज्यांनी हे स्थापन केलेलं आहे, एका विचाराने केलेलं आहे, एका विचाराने. इथं साधक आला पाहिजे, साधक घडला पाहिजे, त्या साधकाचा उद्धार झाला पाहिजे, हे त्यामागचा हेतू आहे. लक्षात घ्या. नुसतं स्थापन करायचं नाही, नुसती गर्दी करायची नाही आहे. त्या गर्दीमध्ये सुद्धा देव एकाला हुडकत येतो की मी मोक्ष कोणाला देऊ, असा हुडकत येणारा जीव पाहिजे, इतकं लक्षात घ्या. म्हणून हे जे बुद्धी आहे, या बुद्धीवर तुम्ही विजय प्राप्त केला पाहिजे. हे जे मन आहे, आता बुद्ध्या 2 ठिकाणी चालतात, एक संसारात चालते आणि एक परमार्थात चालते. त्या वेगळ्या वेगळ्या आहेत का? मी नाही म्हणणार, दोन्ही ठिकाणी एकच चालते, ती बुद्धीच चालते. आमचे चेवले वकील मोठे वकील आहेत, घरी बसलं तर आर्टिकल सांगत बसणार नाही. मंडळीला कधी आर्टिकल सांगता काय? नाही ना. बर, जजला कधी स्वयंपाकाचं बोलता का? जजला स्वयंपाक बोलू शकत नाही तर मंडळीला आर्टिकल सांगू शकत नाही. तसा संसार आणि परमार्थ आहे. लक्षात घ्या, तसा संसार आणि परमार्थ आहे. आज तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत की आपण ज्यांच्या सानिध्यात आलोत. तुम्ही त्यांचा नुसता फोटो बघा, आज त्यांचा फोटो अजान बाहू फोटो आहे. तुम्ही त्यांचे पाय बघा, तुम्ही त्यांचे हात बघा, हे तर शरीरावर तर बघाच बघा, पण शेवटी काही बघू नका. तुम्ही आणि मी ज्ञानेश्वर माऊलीला का शरण गेलो? माऊलीच्या वयावर शरण गेलो का माऊलीच्या संपत्तीवर शरण गेलो का माऊलीच्या तेजावर शरण गेलो का माऊलीच्या आध्यात्मिक शक्तीवर शरण गेलो? सांगा तुम्हाला. आज तुम्ही आम्ही शरण गेलो माऊलीला. श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांना आज तुम्ही आम्ही शरण गेलो. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने. अरे आमच्या घरी धन आहे, काही नव्हतं. दुष्काळे आटला द्रव्य निरामान, स्त्री की अन्न न करिता मेली, बाईल मेली बरे झाले देवा. बस अशी संसाराची अवस्था असताना सुद्धा आज आपण श्रीमंत जगद्गुरूला शरण गेलो. प्रयाण काळी देवे विमान पाठविले. पैसा नसताना सुद्धा काय केलं? कलीच्या कालामध्ये अद्भुत वर्तले. ऐका, जे काम पैशानं होत नाही ते काम अध्यात्मानं होतं, इतकं लक्षात घ्या. अजून एकदा सांगतो, जे काम पैशानं होणार नाही ते काम अध्यात्मानं होते. पैशानं भिंत चालली असती का? पैशानं रेडा बोलला असता का? पैशानं मेलेला माणूस उठला असता का? पैशानं देव आला असता का? समजा पैशानं देव आला असता तरी एखादा माणूस जर मेला तर देव रडला असता का? समाधी समयी सकळ समुदाय घेऊन सुरवर आले श्री पंढरीराय. पुढचं वाक्य ऐका. द्वारी अजान वृक्ष सुवर्ण पिंपळ असुमाय. अरे झाड रडले, देव रडलं तर काय मोठी गोष्ट आहे तुम्ही मला सांगा. हे काही पैशावर झालं नाही, हे साधना आहे, तपश्चर्या आहे. काय महाराज, काय वेळ असेल, काय काळ असेल.
जे प्रत्यक्ष भगवंताचे अवतार मोटकी देहाकृती उमटे आणि निजज्ञानाची पहाट पुढे तैसा सूर्यापुढे प्रकटे प्रकाशू दैसा तैसी दशेची वाट न पाहता वैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी द्यायचे. इतक्या अधिकारी सत्पुरुषाच्या आई आणि वडिलाला उपजत ज्ञानी ते हे वर्म जाणवणे आले लोटांगणी चांग देव. इतक्या अधिकारी सत्पुरुषाच्या वडिलांना तुम्ही आणि आम्ही काय दिलं? समाज म्हणजे तुम्ही आणि काय दिलं? देहदंड दिला. देहदंड दिला की नाही सांगा? हे कधी दिलं? माणसाच्या नकारात्मक विचाराची शक्ती अध्यात्म असताना सुद्धा. मला आता इथं हेच बोलायचं आहे की रावण एवढा संपत्ती एवढा वैभवशाली असताना सुद्धा त्या रावणाचा नाश का झाला? तर दोन गोष्टीमुळे झाला. एक तर कुबुद्धीमुळे झाला आणि दुसरं मनावर नियंत्रण नसल्यामुळे झाला. विठ्ठल विठ्ठल. म्हणून शास्त्र काय सांगतं? सुरुवातीला शम, दुसरं दम, तिसरं तितिक्षा, चौथी श्रद्धा, पाचवं खूप म्हणजे खूप अवघड आहे. शेवटी गोष्ट आहे सहावी समाधान. माणसाला आयुष्यात सगळं मिळू शकते. लोक येतात आता महाराज लोकांकडे तर बरेच लोक येतात. महाराज सगळं आहे हो पण समाधानच नाही. महाराज सगळं आहे हो पण झोपच येत. हे समाधान प्राप्त पाहिजे. हो मग आमच्यासारखा एखादा असतो मंत्र देतो त्याला, मग उगे त्याला मंत्र म्हणत राहते. त्याला वाटतं त्याला त्याच्या कर्माने झोप येत राहते पण त्याच्या समाधानासाठी त्याला द्यावा लागतो. नाही शास्त्रामध्ये तसे मंत्र आहेत. या देवी सर्वभूतेषु निद्रा रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. मी असंच एका महाराजाला विचारलो, अहो आजकाल लोकांना झोप येत नाही. महाराज एक काम करा म्हणते. म्हटलं काय करू? त्याला सांगा रोज कुंभकर्णाचं नाव घेत जा आणि झोपत जा. मग मी म्हणलो कसं सांगायचं? कारण कसं आहे देवी देवतेला ओम श्री लावतात. आता या कुंभकर्णाला ओम श्री लावावं का लावू नये? ते म्हणले काही लावायची याला गरज नाही, नुसतं कुंभकर्ण 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 म्हणत जावा त्याला झोप लागते म्हणले. बघा म्हणजे पापी माणसाचं सुद्धा नाव घेतलं तर माणसाला झोप कशी लागते. म्हणून या सगळ्या गोष्टीवर माणसाला नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. आणि हे ठेवण्यासाठी तुम्हाला कुणाची आवश्यकता आहे? भला मुंडेजी महाराज अभंगाच्या पहिल्या कडव्यात म्हणतात सद्गुरू नाईके कृपा केली पूर्ण. मंत्र बोलू का चाल देणार? चालेल ना? महाराज सांगतात की आपल्याला परमार्थातला जर हा खरा आनंद जर बघायचा असेल तर महाराज असं म्हणतात बाबा अहंकार निशिघन दाट गुरु वचने फुटली पहाट. नीट ऐका बरं. माता भक्ती भेटली परवंड तिने मार्ग मार्ग फक्त मार्ग सांगितलं बरं. बाकी काही सांगितलं नाही. गुरु काय करतो? मार्ग दाखवतो, रस्ता दाखवतो. करायचंय कुणाला? आता लोक सगळंच त्या गुरुवर टाकते. तू कर आम्ही तुझ्या पाया ऐका. मग गुरु हा फक्त वारकरी संप्रदायातच आहे का सगळीकडेच गुरु आहे? असं नाही. शास्त्र सांगतं सगळीकडे गुरुची परंपरा आहे. वारकरी संप्रदायामध्ये जरी आपण जर गेलात तर महाराज दोन परंपरा वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं गुरु करतात. चैतन्य संप्रदाय वेगळ्या पद्धतीनं गुरु करतो आणि नाथ संप्रदाय हा वेगळ्या पद्धतीनं गुरु करतो. चैतन्य संप्रदाय गळ्यात माळ घालतो आणि रामकृष्ण हरी म्हणा म्हणतो आणि नाथ संप्रदाय कानामध्ये उपदेश देतो. निळा म्हणे श्रौत्री दिला उपदेश.
ज्ञानेश्वर महाराजांनी ना आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा याचं वर्णन करत असताना असं सांगतात, कर्ण कुहरी, अरे कानामध्ये उपदेश दिला. ऐका, काही लोक उघडा मंत्र दिल्यावर निंदा करणारे, काही लोक कानामध्ये मंत्र दिल्यानंतर हे काय ह्यानं मंत्र उघडा देते, ह्याच्यात काही दम नाही. काही जण काय म्हणते ह्यानं कानात काय सांगते ह्याच्यालाच माहित नाही. पण हा जो उपदेश आहे, ही जी गुरुची दीक्षा आहे, कुणी कुणाच्या घरचं देत नाही, कुणी कुणाच्या घरचं देत नाही. त्याला एक परंपरा लागते. तुम्ही बघा, तुकोबाराया सारख्या महात्म्याला सुद्धा दीक्षा मिळाली. कशी मिळाली सांगा तुम्ही मला? अशी सहज मिळाली का संप्रदायाची मिळाली? बाबाजी आप